नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या विशेष मुलाखतीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आज आपल्या लोकप्रधान न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये सोलापुरातील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट रियाज एन शेख आलेले आहेत। त्यांचं मी प्रथमतः चॅनलतर्फे स्वागत करतो। नमस्कार। संपूर्ण भारतात हिट अँड रन हा शब्द सर्वांच्या कानावर पडत आहे। हिट अँड रनचा फटका देशातील 8 राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। देशातील 8 राज्यांमध्ये अनेक ट्रक चालकांनी संप पुकारला आहे। त्यामुळे भारतातील प्रमुख राज्यांसह महाराष्ट्र देखील जनजीवन विस्कळीत झालेला आहे। नेमका हिट अँड रन कायदा काय आहे, त्याच्या तरतुदी काय आहे, त्या कायद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, ट्रक चालकांच्या दृष्टीने व इतर खासगी वाहन चालकांच्या दृष्टीने हा कायदा कसा फायदेशीर आहे, त्याचे काय तोटे आहेत, या सर्व बाबींवर बोलण्यासाठी ॲडव्होकेट रियाज एन शेख आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। सर, आपण आता चर्चेला सुरुवात करूयात, कारण गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रन हा शब्द अनेक वर्तमानपत्र तसेच मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना कानावर पडत आहे। बरोबर। नेमका हिट अँड रन म्हणजे काय हे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही समजावा। सर्वप्रथम लोकप्रधान न्यूज चॅनलचा मी खूप खूप आभारी आहे। त्यांनी ह्या एका ज्वलंत विषयाला हात घातला आणि सर्वसामान्य नागरिकांना कायद्याची चांगली माहिती किंवा त्यांना कायदा नेमका काय आहे ह्याचा एक सर्वसामान्य भाषेमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये त्यांना कळावं ह्यासाठी एक त्यांनी पुढाकार घेऊन मला या ठिकाणी बोलवलं। याबद्दल मी लोकप्रधानचे धन्यवाद मानतो। महत्त्वाचं आपण पाहतो की सगळ्यांनी हिट अँड रन हा जो शब्द आहे हा सगळ्यांनी ह्यापूर्वी देखील ऐकला होता, परंतु तो फक्त सलमान खानच्या केसमध्ये ऐकला होता असं मला म्हणायचं आहे। आत्ताची सध्याची जी हिट आणि रनची जी परिस्थिती आहे, हिट एखाद्याला मारणे आणि रन म्हणजे पळून जाणे, म्हणजे एखाद्याला मारणे किंवा एखाद्याचा अपघात करणे आणि पळून जाणे ह्या कन्सेप्टला जी आहे हिट आणि रन असं एक नाव देण्यात आलेलं आहे आणि ते सध्या प्रचलित खूप झालेलं आहे, जे मीडियावरती आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण ऐकतोय। वकील साहेब, हिट अँड रन हा जो कायदा आहे तो नेमका कायदा काय सांगतो याचं तुमच्या भाषेमध्ये आमच्या सर्व प्रेक्षकांना जरा समजवण्याचा प्रयत्न करा। सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर संपूर्ण भारत देशामध्ये मागच्या काही दिवसामध्ये जेव्हा संसदेमध्ये नवीन 3 विधेयकं मांडण्यात आलेली आहेत, आपल्या भारताचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी 3 नवीन कायदे अस्तित्वात आणले, ज्याच्यामध्ये पूर्वीचा जो इंडियन पिनल कोड होता, भारतीय दंड संहिता, तसेच इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड, हे 3 कायदे जे इंग्रजाच्या काळापासून या ठिकाणी भारतामध्ये अस्तित्वात होते, त्याच्यामध्ये खूप मोठे बदल सध्याच्या परिस्थितीचं अनुसरून गरजेचे वाटल्यामुळे ते कायदे कालबाह्य करून नवीन कायदे त्यांनी या ठिकाणी पारित केलेले आहे आणि संसदेने ते मंजूर केलेले आहे, किंबहुना राष्ट्रपतींनी त्या कायद्याला देखील संमती दिलेली आहे। त्या कायद्यामध्ये हिट आणि रनचा हा जो एवढा मोठा उहापोह जो भारत देशामध्ये चाललेला आहे, किंबहुना विशेषतः जे मालवाहतूकदार आहेत किंवा ट्रान्सपोर्ट असोसिएशन्स आहेत, त्यांनी या कायद्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे। त्यामागचं कारण असं आहे की ह्या कायद्यामध्ये एखादा अपघात घडल्यानंतर एखादा ट्रक चालक असो किंवा इतर दुसऱ्याही वाहन चालक असो, तर तो जर कुठल्याही प्रकारे पोलिसांना सूचना न देता आणि त्या जखमीला जर दवाखान्याला किंवा त्याला वैद्यकीय उपचार न देता जर पळून गेला तर त्याला किमान 10 वर्षापर्यंत त्या ठिकाणी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे आणि सुमारे 7 लाखापर्यंत दंडाची देखील तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य जे ड्रायव्हर लोक आहेत तर ह्या कायद्याला ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून खूप मोठा विरोध होत आहे। का तर त्यांच्या मते असं आहे की अपघात जो आहे हा अपघात सांगून होत नाही किंवा कोणी जाणीवपूर्वक कुणाला धडक देत नाही। मग अशी परिस्थिती असताना पूर्वीचे कायदे चांगल्या प्रकारे असताना सुद्धा अशा गंभीर आणि कठोर कायद्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही आणि हे खूप जुलूम होणार आहे। किंबहुना ट्रक चालकांचं जर एखाद्या ट्रक चालकाला जर पकडलं किंवा त्यांनी जर पळून गेला तर त्याला 10 वर्ष जेलमध्ये जावं लागेल आणि संबंध त्यांचं कुटुंब रस्त्यावर येणार आहे। त्यामुळे ह्या कायद्याला खूप मोठा विरोध होत आहे असं मला या ठिकाणी दिसून येत आहे। वकील साहेब, पूर्वी देखील हिट अँड रन हा कायदा होता, त्यात काही दुरुस्तीचा हा नवीन कायदा आणलेला आहे। मग नेमका विरोध कशासाठी, म्हणजे हा कायदा पूर्वी सुद्धा होता, मग आता कायदा आल्यानंतर सर्व देशभरात ट्रक चालक असेल किंवा ट्रान्सपोर्ट लोक का आंदोलन करत आहेत, विरोध कशासाठी? पूर्वीचा जो कायदा होता, भारतीय दंड संहिता कलम 304 अ प्रमाणे त्याच्या तरतुदीमध्ये शिक्षेची तरतूद ठेवण्यात आलेली होती।
त्यामध्ये 304 अ खाली जर एखादा रश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगमध्ये जर एखाद्या ट्रक चालकाला दोषी धरलं किंवा त्याच्या विरुद्ध खटला भरण्यात आला तर त्याला किमान 2 वर्षापर्यंत शिक्षा होत होती, किंवा त्याला दंडावर देखील सोडता येत होतं, जामीन मिळत होता आणि तो केवळ दंड म्हणजे कोर्टाला वाटलं तर केवळ दंडावर पण त्याला मुक्तता होत होती. परंतु 2 वर्ष हा जो कालावधी होता तर तो ड्रायव्हर लोकांच्या मध्ये ते योग्य होता, किमान होता, आणि जर तो साबित झाला तर 2 वर्षापर्यंत. परंतु इथं आता 10 वर्षापर्यंत शिक्षा केलेली आहे. कितीतरी पटीने शिक्षेचं स्वरूप वाढवलेलं आहे आणि याला कठोरता आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केंद्र शासनाच्या वतीनं केण्यात आलेला आहे. आणि दंडाची देखील तरतूद खूप मोठ्या प्रमाणात केली असल्यामुळे एक प्रकारे ड्रायव्हर लोकांचं कंबरडं मोडण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळं ह्या ट्रान्सपोर्ट चालकांचा आणि विशेषतः ड्रायव्हर लोकांचा ह्या कायद्याला विरोध आहे. जुन्या कायद्यात शिक्षेची काय तरतूद होती? मी सांगितलं आता की जुन्या कायद्यामध्ये 2 वर्षापर्यंत शिक्षा होती किंवा दंड होतं किंवा दोन्ही देता येत होतं कोर्टाच्या. आता नवीन मध्ये 10 वर्षापर्यंत शिक्षा झालेली आहे आणि सुमारे 7 लाखापर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. अच्छा, म्हणजे शिक्षेची तरतूद आणि दंड देखील वाढवण्यात आले. हा, वाढवण्यात आले, त्यामुळे हा संताप होत आहे. हा, आणि विशेषतः नवीन कायद्यामध्ये, जुन्या कायद्यामध्ये पळून गेल्यानंतर किंवा पोलिसांना इंटिमेट न गेल्यानंतर असं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा दोष धरण्यात येत नव्हता. परंतु यामध्ये ते अमेंडमेंटमध्ये ते म्हणजे नवीन कायद्यामध्ये ते त्यांनी ॲड केलेलं आहे की कुठल्याही प्रकारे पोलिसांना न कळवता आणि कुठल्याही प्रकारे मदत न देता जर तो निघून गेला तर त्याला मग 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे, असं तरतूदमध्ये सांगितलेलं आहे. वकील साहेब, एकंदरीत जे प्रसार माध्यमात अनेक जे ट्रक चालक असतील, ट्रान्सपोर्टमधील वाहन चालक असेल किंवा खासगी टँकर चालक असेल, त्यांच्या अनेक प्रतिक्रिया गेल्या काही दिवसात आलेल्या आहेत. त्यामध्ये अशी एक प्रतिक्रिया आहे की जर या नवीन हिट अँड रन कायद्यामध्ये जर एखाद्याचा अपघात झाला आणि तो जर त्या ठिकाणी थांबला तर जमावाकडून त्याला मारहाण होण्याची शक्यता आहे, त्याचा जीव जाण्याची शक्यता आहे, आणि दुसरीकडं तो पळून गेला तरी त्याला 10 वर्षाची शिक्षा आहे. म्हणजे दोन्हीकडून तो अडचणीत आहे. याकडे तुम्ही कसं बघतात? नक्कीच, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सध्या आपण भारत देशामध्ये राहत आहोत. आपण सर्वांना आपल्याला ज्ञात आहे की आपण एखादी परिस्थिती आठवावी की जेव्हा आपण एखादा अपघात पाहतो तर अपघात पाहिल्याबरोबर सर्वात प्रथम जे आहे त्या ठिकाणी जे उपस्थित नागरिक असतात किंवा त्या ठिकाणचे जे लोक असतात तर ते लोक त्या ट्रकला, किंबहुना असे प्रकार आपण पाहिलेत की ट्रकला जाळलेले सुद्धा आहेत आणि ड्रायव्हरला सुद्धा असं मारलेलं आहे जेणेकरून एखाद्याचे मृत्यू सुद्धा झालेले आहेत. म्हणजे ट्रक चालक जो अपघात घडल्यानंतर पळून जातो, निघून जातो, ह्याचा एकमात्र हेतू त्यांचा असा असतो जनरली की त्याला मारहाणीची भीती असते. आता अपघात तर घडलेला आहे, पण आता मी जर इथं थांबलो तर लोक मला मारतील किंवा माझी गाडी जाळतील, माझं नुकसान करतील, त्यामुळे तो पळून जातो. मॉब लिंचिंग. मग जर आता ट्रक ड्रायव्हर जर थांबला तर नक्कीच त्याला तिथले लोक मारणार आहेत. आणि आजपर्यंत आपल्या म्हणजे माझ्या तरी विशेषतः असं बघण्यामध्ये आलं नाही की ट्रक चालकाला मारहाण केली म्हणून पोलिसांनी त्या नागरिकांवर कुठं गुन्हा दाखल केलेला असं तर बघण्यामध्ये आलेलं नाहीये. त्यामुळे जनरली ट्रक लोक पळूनच जातात, मग तो कुणीही असो अशा परिस्थितीमध्ये. आणि जर ट्रक चालक थांबला तर त्याला जीव तिथं गमवावा लागतो, मार खावा लागतो. आणि जर आता पळून गेला तर पोलिसांची त्याला शिक्षा आहे 10 वर्षापर्यंत. मग एकीकडे म्हणत नाही का इकडे आड तिकडे वीर, असा हा प्रकार या ठिकाणी ट्रक चालकांचा झाल्याचं ह्या संबंध कायद्यामध्ये दिसून येतो. म्हणजे निश्चितच अनेक जे वाहन चालक आहेत, म्हणजे जे खासगी वाहन चालवणारे, त्यांच्यामधून देखील या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भारतातील जवळपास 8 राज्यांमध्ये हिट अँड रन या कायद्याला विरोध करत संबंध जवळजवळ देशामध्येच विरोध आहे सगळ्या ठिकाणी. प्रमुख म्हणजे 8 राज्यांमध्ये तीव्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र याच्यामध्ये तीव्र पडसाद उमटल्याचे दिसत आहेत आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रात देखील होत आहेत. नेमका यामध्ये असा एक संभ्रम आहे की हिट अँड रन जो कायदा आहे तो फक्त ट्रक चालकांनाच आहे किंवा त्यामध्ये इतर खासगी वाहनांचा समावेश आहे, त्या संदर्भात थोडं खुलासा करा. आता कायदा जो आहे हा कुठल्या प्रकारे कायद्यामध्ये किंवा ज्या नवीन अमेंडमेंट कायदा आहे कलम 106(2) मध्ये यामध्ये कुठल्या प्रकारचं वाहनाचा उल्लेख स्पेसिफिकली केलेला नाही आहे. म्हणजे ट्रक किंवा असं वाहनाचा उल्लेख नाही आहे. याच्यामध्ये रश आणि निग्लिजंट ॲक्ट म्हणजे ते सगळ्याच गोष्टीत आलं, म्हणजे सगळ्याच वाहनांच्या बाबतीत देखील ते आलेलं आहे. आता जर समजा एखादा 2 व्हीलरवाला देखील एखाद्याला धडक देऊन तो निघून गेला, म्हणजे त्याला मारून म्हणा किंवा धडक देऊन निघून गेला, तर त्याच्यावर सुद्धा हा कायदा लागूच होणार आहे. म्हणजे दुचाकीला सुद्धा आहे, रिक्षाला आहे, माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक आहे
किंबहुना जे लाईट मोटर व्हेकल्स आहेत, आपण कार वगैरे वापरतो, तर ह्या सगळ्याच वाहनांना हा लागू आहे. फक्त हा कायदा ट्रान्सपोर्ट, बसेस किंवा ट्रक ह्यांनाच लागू नाही आहे. तर लोकांच्या बाबतीत म्हणजे हा गैरसमज झाला असेल की बाबा ह्या फक्त ट्रक चालकांनाच हा लागू होतो. हा जनरली ट्रक चालकांच्या बाबतीत जास्त वापरात येणारे कलम आहेत. का तर जनरली जे हायवेवरती जे अपघात वगैरे होतात हे मोठ्या व्हेकल्समध्ये जास्त होतात आणि किरकोळ प्रमाणात टू व्हीलर वगैरे होतात. परंतु कायदा हा संबंध जेवढे वाहन आहेत, जेवढे वाहन चालक आहेत, मग ते त्यांना सर्वांनाच ते लागू आहे. काय वाटते म्हणजे हा या कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला होता आणि तसं हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी बिल देखील पास केलेला आहे. मात्र हा कायदा का कडक केला गेला असावा, काय वाटतं? सध्या तरी कायदा त्वरित कायद्यावर अंमलबजावणी करणार नाही असं केंद्र शासनाच्या कालच एका मंत्र्यांनी कथन केल्यामुळे सध्या तर ह्या कायद्याची जी तीव्रता आहे, म्हणजे जे आंदोलनाची तीव्रता आहे, ते कमी करून त्यांनी आंदोलन मागे घेतले आले आहे ट्रान्सपोर्ट असोसिएशनने. या ठिकाणी मला असं वाटतं की कायदा बनवण्याच्या पूर्वी बेसिक स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, आज आपण जर बाहेरच्या देशाशी जर आपण कंपॅरिझन केलं का तर बऱ्याच वेळेला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण पाहतो की बरेच आपले जे इथले लोक आहेत किंवा जे लेजिस्लेचर आहेत, कायदे बनवणारे लोक आहेत, ते असं उदाहरण देतात की अमेरिकेमध्ये जर हिट अँड रन झालं तर त्याच्यामध्ये अशी शिक्षा आहे, सौदीमध्ये अशी आहे, दुबईमध्ये अशी आहे. म्हणजे बाहेरच्या परदेशामध्ये मोठमोठ्या कडक आणि एकदम ज्याला आपण जाचक म्हणतो अशा प्रकारच्या शिक्षेचं स्वरूप आहे. मग भारतामध्ये आज लाखो लोकांचा जीव दररोज जातोय आणि त्याच हे ड्रायव्हर लोक जबाबदार आहेत, ट्रान्सपोर्ट लोक जबाबदार आहेत, असं धरून जर आपण कायदा बनवत असेल तर हे चुकतंय असं माझं वैयक्तिक मत आहे. का तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की भारत देशामध्ये जे पूर्वीचे जे कायदे होते ते सक्षम होतेच आणि आजपर्यंत आपण पाहतो की भारत स्वतंत्र होऊन सुद्धा आजपर्यंत जी काही न्यायव्यवस्था चाललेली आहे आपली, तर ते त्याच कायद्याच्या आधारे चाललेली आहे. त्यामुळे फक्त कायदे बदलून उपयोग होणार नाही तेव्हा किंवा त्याच्या कागदावरती त्याला कठोर आणून उपयोग होणार नाही. काही तरतुदी करायला पाहिजे का? मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे देखील लक्ष पाहिजे. आज आपण पाहतो ट्रॅफिक पोलीस हायवेवरती फक्त दंड वसुली करण्याचं काम करत असतात. मग मला सांगा, ट्रॅफिक ज्या ठिकाणी डिवायडर तोडलेले आहेत त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे नॅशनल हायवे अथॉरिटी लक्ष देत नाही. स्पीड जर जास्त गाडीचा होत असेल तर व्हेकल म्हणजे हायवे पेट्रोलिंग करणारे कुठेही कारवाई करत नाहीत. आज आपण पाहतो की एक गन मशीन म्हणून जे त्यांनी RTOने नवीन एक सिस्टम सुरू केलेली आहे, ते कुठेतरी एका उताराला सावलीला ते थांबवतात आणि येणाऱ्या वाहतुकीच्या जेव्हा जिथं उतार असतो नैसर्गिकरित्या जिथं थोडा वेग जास्त येतो त्या ठिकाणी फक्त कारवाई करण्यासाठी ते केलेलं आहे. म्हणजे केवळ लोकांना एका पर्टिक्युलर कारवाई करण्याकरिता तुम्ही दाखवता. लोकांचे लायसन्स तुम्ही कधी चेक करत नाहीत, गाडीचे कागदपत्र व्यवस्थित चेक करत नाहीत. किंबहुना प्रत्येक आता कितीतरी हजारो गाड्या रोडवर असतात, त्यांचे इन्शुरन्स नसतात. आता आम्ही वकील म्हणून जेव्हा आम्ही कोर्टामध्ये काम करतो तर अनेक गाड्यांचे जे अपघात होतात त्याचे इन्शुरन्स पण नसतात. मग जेव्हा कायद्याचे इन्शुरन्स अंमलबजावणी कंपल्सरी आहे, प्रत्येक वाहनाला कंपल्सरी आहे, मग हे जर होत नसेल, बाकीच्या गोष्टी वाहनाला पट्टे मारलेले नसतात, रोडला पट्टे नसतात. आपण पाहतो की सोलापूर महानगरपालिकेनं काही दिवसापूर्वीच एक उपक्रम हाती घेतला की बेकायदेशीर गतिरोधक जे आहे काढलेले आहेत. तर आता गतिरोधक ज्या पद्धतीनं काढलेले आहेत त्या पद्धतीनं जर लोकप्रधानाने आढावा घेतला तर गतिरोधक काढलेली परिस्थिती अशी आहे की त्याच्यामुळे आता अपघात होत आहेत. म्हणजे रस्ता अक्षरशः वरबाडून काढलेला आहे महापालिकेने. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सफाई न करता किंवा त्याला सरफेस तिथला क्लीन न करता अशा पद्धतीनं केलेलं आहे. पट्टे मारत नाहीत, गतिरोधकाला पट्टे नसतात, काय नसतात. फक्त वाहन चालकच जबाबदार नाही आहे अपघाताला, हे बाकीचं महापालिका प्रशासन जबाबदार आहे. पोलीस प्रशासनाची देखील गाफीलपणा म्हणा किंवा निष्काळजीपणा म्हणा किंवा गैरजबाबदारपणा हा देखील जबाबदार आहे. त्यामुळे केवळ तुम्ही ड्रायव्हर लोकांना सगळ्या दोषी देऊन चालत नाहीत. बऱ्याच वेळेला हवामानाचा देखील या ठिकाणी अपघातावरती परिणाम होतो. अचानक हवामान बदलतं, पावसाचा विषय येतो, गाडी स्लिप होतात. त्यामुळे त्या इंटेन्शन नसतो त्याचा अपघात करायचा. रस्त्याचा खराब असतात, रस्ते उकडलेले असतात, रस्त्यामध्ये खड्डे असतात. आता आपण अनेक वेळा पाहतो की रस्ता खड्डा चुकवताना देखील गाडी वाहन घेतलं म्हणून अपघात कितीतरी घडले. मग त्या ड्रायव्हर चालकाची चूक नाहीये. हो या तर सोलापूरमध्ये तर खूप ज्वलंत विषय अपघाताची मालिकाच झाली होती मागच्या काही महिन्यापूर्वी. तर त्यामुळे केवळ कायदा बनवून ड्रायव्हर लोकांना किंवा ट्रान्सपोर्ट वाहन चालकांनाच फक्त जबाबदार धरता येणं हे चुकीचं आहे.
ह्याच्यामध्ये महापालिकेची म्हणा किंवा संबंधित लोकल प्रशासनाची देखील तितकीच जबाबदारी आहे. त्यामुळे त्याचा देखील विचार होणे खूप गरजेचं आहे असं मला वैयक्तिक वाटतं. महाराष्ट्रासह संपूर्ण शहरात देखील पेट्रोल पंपावर गोंधळ झाल्याचं आपण बघितलेलं आहे. सोलापुरात देखील नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक पेट्रोल पंपावर गोंधळ झाला होता. त्या गोंधळाचा आणि हिट अँड रनचा कसा संबंध आहे थोडं सांगा. वास्तविक पाहता पेट्रोलच्या गोंधळाचा आणि या हिट अँड रन ह्या कायद्याचा कुठल्याही प्रकारे दूरपर्यंत संबंध येत नाही. परंतु झाला काय, अप्रत्यक्षरित्या जे आहे ह्याच्यावरती फरक पडतो. म्हणून एक प्रकारची अफवा ज्याला म्हणतो का, तर पेट्रोल हा जो संप होता, हा संप वाहतूक संघटनांनी पुकारलेला संप होता की जो कायदा बनवलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात ते अंमलबजावणी होऊ नये आणि तो काळा कायदा मागे घ्या याकरिता ट्रान्सपोर्ट चालकांनी पुकारलेला हा बंद होता. पेट्रोल किंवा डिझेल असोसिएशनच्या माध्यमातून किंवा पेट्रोलियम कंपनीच्या वतीनं कुठल्याही प्रकारचं आंदोलन नव्हतं हे. परंतु झालं काय की पेट्रोल पंपामध्ये जे पेट्रोल येतं हे ट्रान्सपोर्टच्या माध्यमातूनच येतं, ट्रकच्या माध्यमातूनच येतं. आणि बट नॅचरली जर 4-8 दिवस जर ट्रकच आले नाहीत आणि ते ठप्प राहिले, वाहतूक जर बंद पडली, तर जो साठा पेट्रोल पंपामध्ये अस्तित्वात असतो तो संपुष्टात येणार आणि त्यामुळे पर्यायाने लोकांना पेट्रोल डिझेल भेटणार नाही. ह्या भीतीपुटे जे आहेत लोक तुटून पडले पेट्रोल पंपावरती की बाबा आता वाहतूकदारांनी संप पुकारलेला आहे त्यामुळे पेट्रोल भेटणार नाही. त्यामुळे जे आहे ही जी झुंबड उडाली विशेषतः सोलापूरमध्ये तर सगळीकडेच झालेला आहे, पण सोलापुरामध्ये तर हाणामारीपर्यंत प्रकार गेला या ठिकाणी. पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला होता, पेट्रोल पंप बंद करण्यात आले होते. आणि विशेष बाब म्हणजे वकील साहेब, त्या दिवशीचा जो डिझेल आणि पेट्रोलची विक्री आहे ती महिन्यातली एकूण दिवसाची सरासरी ओलांडली होती. म्हणजे इतका प्रमाणात प्रश्नच नाही ना. जर जो माणूस 100चा पेट्रोल घालत होता तो 500-1000 रुपयाचा घालण्यापर्यंत त्याची मजल गेली. एकंदरीत या चर्चेनंतर आपण शेवटचा एक प्रश्न वकील साहेबांना विचारू. काय वाटतं म्हणजे देशातील जी आंदोलनाची जी धग आहे आणि एकंदरीत ट्रान्सपोर्ट लोकांचा जो संप आहे, त्यांनी संप जरी मागे घेतला असला तरी सरकार हा कायदा मागे घेईल किंवा त्यात काही दुरुस्ती करेल असं एक वाटतंय का? 100% याच्यामध्ये सरकारला दुरुस्ती करावीच लागेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी नियम बनवावे लागतील, रूल्स बनवावे लागतील. का तर आपण पाहतो की वाहतूकदारांची जी संख्या आहे एकंदरीत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जी मला माहिती आहे आकडेवारी, तर 35 लाख ड्रायव्हर्स आहेत. म्हणजे संबंध भारत देशामध्ये ड्रायव्हर्स म्हणतो. मग त्याच्यावरती अवलंबून असणारे कुटुंब म्हणजे एका ड्रायव्हरवरती अवलंबून असणारे कमीत कमी 5 ते 6 जणांचं एक कुटुंब असतो. तर असं 100 ते 125 कोटी जे आहेत म्हणजे अनेक लोक या ठिकाणी या प्रकाराला जे आहे या कायद्याला बळी पडणार आहेत आणि खूप मोठं नुकसान या ठिकाणी अर्थव्यवस्थेत आहे. या ठिकाणी आपण पाहतो की जे GDPचा जो हिस्सा आहे त्याच्यामध्ये काहीतरी 0.3% पण वाटा या ट्रान्सपोर्ट लोकांचा देखील यामध्ये आहे. आणि देशाची जी सर्वात महत्त्वाची दळणवळण आहे आणि जे साधन आहे, सामुग्री आहे, जे ट्रान्सपोर्टेशन आहे, हा सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्सपोर्टेशनवरती आहे. त्यामुळे ह्यांना आणि साहजिकच आहे, आपण एक सर्वसामान्य म्हणून जर विचार केला माणसाने की जो कायदा बनवलेला आहे, कायदा असा अपेक्षित करतो की एखादी अपघात घडल्यानंतर तुम्ही त्वरित पोलिसांना कळवायला पाहिजे. आता जर समजा एखादा कर्नाटकचा एखादा किंवा केरळचा, तामिळनाडूचा, परराज्यातील पश्चिम बंगालचा ड्रायव्हर जर सोलापुरातून जात असेल आणि त्याचा हायवेवरती इथं अपघात घडला तर पहिली गोष्ट तर तो त्याच्या जीवाला घाबरतो. का तर त्याचं येतं नातेवाईक नसतात किंवा कुठलंही कुटुंब नसतं, मित्र कोण नसते, कुणीच नसते. त्यानंतर तो घाबरतो आणि घाबरल्यानंतर तो स्वतःचा जीव आणि ते ट्रक, एक तर ट्रक मालकाचा असतो, जर त्या ट्रकला काय कमी जास्त झालं तर मालक त्याला जबाबदार धरतो. तू तिथे का थांबला, तू निघून का गेला नाही. जर तो निघून गेला तर पोलीस लोक त्याला त्रास देतात, परत मालकच त्याला कोर्टासमोर किंवा पोलिसांसमोर हजर करतो की हा ड्रायव्हर होता. एकंदरीत मरण ह्याच्यामध्ये मालकाचं नाहीये. मालकाचं जर वाहन जरी जळालं तरी वाहन मालकाला ते जर वाहन इन्शुरन्स असेल तर ते इन्शुरन्सचा मोबदला मिळू शकतो. पण जर त्या माणसाचा ड्रायव्हरचा जर जीव गेला तर त्या माणसाच्या कुटुंबाचं काय, कोण सरकार जबाबदारी घेणार आहे का? त्या माणसाच्या जीवाला जर काय झालं तर एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर ट्रक चालकांचे किंवा कुठल्याही वाहन चालकाचे या ठिकाणी खूप मोठे हाल होणार आहेत. आणि जो पूर्वीचा कायदा होता तो चांगला होता, आजपर्यंत न्यायव्यवस्था त्याच्यावर व्यवस्थितपणे चालली होती. राहिला प्रश्न कठोरता आणण्याचा.
आपण हायवेमध्ये जे आहे बऱ्याच दुरुस्ती करणं गरजेचे आहेत. अपघात होण्याचे कारण जे छोटे छोटी वाहनं असतात, विशेषतः टू व्हीलर असतात किंवा पायी जाणारे लोक असतात, एका पट्टीच्या माध्यमातून न जाता अचानकपणे कुठून तरी डिवायडरमधून ते येतात. आणि आपण पाहतो की बाहेर देशामध्ये हायवेवरती बॅरिकेटिंग असतात, म्हणजे विशेषतः असे एक कुंपण मारलं जातं की कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण वन्य प्राणी ज्याला आपण म्हणतो, आपल्या शेतीचे वगैरे जे प्राणी असतात, बैल, गाय, म्हैस वगैरे वगैरे, तर हे हायवेवर येऊ नयेत कुठल्याही प्राण्यांनी, म्हणून त्या ठिकाणी प्रोटेक्शन सुद्धा घेतलं जातं. परंतु आपल्या भारतामधील असा एकही रोड तुम्हाला दिसणार नाही की ज्या ठिकाणी हे प्रोटेक्शन्स आहेत. मग एखादा अचानक जर व्यक्ती जर समोर आला तर कोण ब्रेक मारणार, आणि जर त्याने अचानक ब्रेक मारला तर गाडीतील लोकांना देखील नुकसान आहे. आता एक बस चालक जर अचानक ब्रेक मारला, बस पलटी झाली किंवा काय झालं, तो पण अपघातच आहे, मग त्याला जबाबदार कोण? त्यामुळे हा जो कायदा आहे ह्याच्या बाबतीत खूप मोठा विचार करण्याची केंद्र शासनाला गरज आहे. आणि मला असं वाटतं की नक्कीच सरकार ह्या गोष्टीचा विचार करेल आणि जे ड्रायव्हर आहेत, जे ट्रान्सपोर्ट असोसिएशन्स आहेत, त्यांच्या देखील भावनांचा विचार करून या ठिकाणी अंमलबजावणी करण्यापूर्वी काहीतरी तोडगा निघेल असं मला वाटतं. एकंदरीत जे देशात हिट अँड रन कायद्याला घेऊन जो वादंग माजलेला आहे त्यावर निश्चित सरकार लक्ष घालेल असं एक मत या ठिकाणी ॲडव्होकेट रिया जनशेख यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि पूर्वीचा कायदा देखील रास्त होता, तो कायदा देखील वाहन चालकांच्या दृष्टीने योग्यच आहे. नवीन कायद्यामध्ये बदल करून त्यांना त्रास मिळेल असा ही तरतूद शक्यतो रद्द व्हावी अशी एक अपेक्षा या ठिकाणी केलेली आहे. आणि रस्त्यामध्ये होणारे जे अपघात आहेत ते थांबण्यासाठी स्थानिक प्रशासन असेल, पोलीस यांची देखील भूमिका महत्त्वाची आहे. आणि निश्चितच सरकारला हे विचार करण्याची गरज आहे असे एक मत ॲडव्होकेट रिया जनशेख यांनी व्यक्त केलेलं आहे. आजच्या या हिट अँड रन कायद्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सोलापुरातील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट रिया जनशेख लोकप्रधान न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलेत. वेळात वेळ काढून त्यांनी आजच्या या चर्चासत्रामध्ये भाग घेतला. त्यांचं मी लोकप्रधान न्यूज नेटवर्कतर्फे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आजचं जे चर्चासत्र आहे इथेच थांबूया. धन्यवाद. ओके, धन्यवाद.